मुक्ते ज्ञान प्रताप विलसत्वचनमृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरस्यो ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण एव श्रीरमणाय नमोस्तु तुभ्यम्। चिरा पुढे बाज आपल्याला सांगायला येण्याची शरीरे, येण्याची शरीरे म्हणजे आत्ता इथं आपल्याला मिळालेलं शरीर। येण्याचे म्हणजे आत्ता असायला पाहिजे, इथं असायला पाहिजे आणि आपल्याला मिळायला पाहिजे। तेनेची म्हणल्यावर तेनेची शब्दाचा अर्थ या मनुष्य देहाला सोडून बाकीचे सगळे शरीर त्याला तेनेची म्हणायची। फक्त एकालाच म्हणायचं येण्याची शरीरे। हे शरीर आपल्याला मिळालं, पण ह्या शरीराची किंमत नाही कळाली। काय मिळालं नाही का शरीर किमतीवान नाही का शरीर मिळालं नाही का त्याची किंमत कळाली नाही, किंमत कळाली नाही। वस्तूची किंमत कळायला पाहिजे। किंमत कळाल्यावर मनुष्य सांभाळून वागत असतं का किंमत नाही सांभाळल्यावर? स्वतःच्या घामातून पैसे कमविलेले त्याला त्या पैशाची किंमत असते, म्हणून तो खर्चिताने जरा जपूनच खर्चितो। कोण? आणि त्याला जर बापाने कमविलेले पैसे असले तर तो विचार करून कमीतो का हो म्हणतो? काय कोणी कमीलेले? मग ह्यो खर्चिता असताना बापाला तळमळ वाटते का त्या खर्चिनाला तळमळ वाटते? अरे अरे रे अरे असं करू नको रे, किती कष्टाने आम्ही पैसे जमा केले, तू आमच्या समोर पुन्हा। लक्षात आलं का? का त्याला झळ लागली नाही? कुणाला? हां, त्या पोराला। आणि बापाला काय लागलेली? म्हणून ते झालं। म्हणून एक गोष्ट आपल्याला मिळालेलं जे शरीर, पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्याला मिळालेलं शरीर। पुन्हा एक गोष्ट पुन्हा चालता चालता ध्यानात ठेवा, आपल्याला मिळालेलं शरीर आहे, शरीर आपण कधीच नाही। अशी कळण्याची किमया या देहात आहे। कसे? आणि बाकीच्या देहातले जीव आहेत ना, त्यांनाही ते शरीर मिळालेले, पण त्यांना ते शरीर मिळालेले आणि त्या शरीरावर मी वेगळा त्याला जाणणार आहे अशी करण्याची तिथं सोय नाही। एवढंच फरक आहे। तिथं नाही सोय आणि इथं आहे सोय। त्या सोयीची आपण सोय लावून घेतली पाहिजे। आणि आपण काय करायलो, अशी सोय लावून घ्यायलो पुन्हा येरजार बंद करायची का येरजार वाढण्याचीच आपण सोय लावली। आता वाढावे संतान ग्रहे वय धान धन धान्य म्हणजे तिकडं वाढायची सोय आहे का संपण्याची? आणि येण्याची शरीर शरीरा येणे सरे। आता कुणीकडे चालला आपला खेळ? कुठे येऊन? हां, म्हणून असं दिलेलं एका ठिकाणी, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा जन्म व्हावा आम्हा मृत्यू लोक। पण तिथं गेल्यावर का इथं यज्ञ करीत असताना? तिथं गेल्यावर वाटायला आपलं हुकलं। कुठं? अमृत प्यायला भेटलं पण मरणातून पार पडता येत नाही। उर्वशीसारखा नृत्य पाहायला भेटला पण मरणातून पार पडता। कल्पतरूच्या झाडाखाली बसायला मिळालं पण मरणातून पार पडता येत नाही। चिंतामणीच्या सडकावून चालता येलं, त्या ठिकाणी लाईट नव्हते म्हण। कुठं? हो, कारण त्या चिंतामणीचाच उजाड पडत होता। कुठं? संध्याकाळी त्याला पुन्हा लाईट लावायची। अशा सडकावर चालता येत होतं पण मरणातून पार पडता तिथं, म्हणून त्यांना तिथं लक्षात आलं पण इलाज नाही आता। कुठं? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म।
आणि आपल्याला काय वाटतं, आपल्याला मिळायचा का मिळालेला आहे, आणि त्याला पार पडण्यासाठी मिळावं वाटायला ना आपल्याला ते मिळण्यासाठी आपण कशाचा वापर कशासाठी करायलो, ते मिळण्यासाठी. आणि ते काय करायले, आम्हाला हे मिळावं म्हणून काय करायले, आणि हे आपली धडपड कशाची आहे, आपल्याला हो सुख होणं म्हणजे ह्याच्यापेक्षा ते सुख होणं चांगलं, त्याच्यापेक्षा ते सुख होणं चांगलं, त्याच्यापेक्षा मग स्वर्गातलं सुखाची इच्छा आपण करायलो का सुखरूप आहे असं ध्यानात घेलो, आणि दुःख निवारण करायलो का दुःखाचं कारण निवारण करायलो, दुःख निवारण कारण नाही. ऑपरेशन करून आळी मारणं वेगळं आलं शात, ऑपरेशन करून आळी मारणं वेगळं, दुःख कमी करणं, आणि ऑपरेशन मल्लम लावून करणं वेगळं. मल्लम लावलं तितक्या पुरं बरं वाटतं, पण ऑपरेशन केल्यावर मुळासकट, पण काटा जर मुळासकट निघला तर कुरूप होत नसते, आणि कुरूप का करते, ते कुरूप निवारण होतच नाही. कोण, म्हणून काटा मुळासकट काढावा, रोग मुळासकट काढावा. तसं दुःख आणि दुःखाचं कारण, दुःख निवारण करते. एक गोष्ट ध्यानात ठेवा, संसारातले दुःख राहिले तर हरकत नाही. संसारातले दुःख जे आहेत ना, गरिबीचं दुःख आहे, घर नसल्याचं दुःख आहे, अंगावर बरोबर कपडे मिळत नाही नवे त्याचं दुःख आहे, खायला भेटत नाही त्याचं दुःख आहे, मनासारखी घरातले माणसं आपल्या मनासारखे भेटले नाही त्याचं, त्याचा किती लिस्ट सांगता येईल तुम्हाला दुःखाची. हां, औषध खाऊ तोंड सुजलं त्याचं काय आहे. एक बाई म्हणले सुधारल्या नाहीत म्हणले, त्या गोळ्या खाऊ काय झाल्या, म्हणलं आम्हाला वाटलं सुधारल्याच काही नाही. हां, आता कधी त्या गोळ्या खाऊ सुधारायचे, कुणी वात आणि ते असे हे पडत आहेत, ते काय म्हणतात म्हणजे बाई अरे वात आहे तो. म्हणून हे किती प्रकारचे दुःख येतं, अनेक प्रकारचे दुःख येतं, पण त्या अनेक प्रकारचे दुःख घालण्यात आपलं आयुष्य जातं. पण एक दुःख असं आहे ते एकदाच घालावं लागतं, आणि ते आहे दुःख, कारण त्याचं नाव अज्ञान आहे. सगळ्या दुःखाचं कारण काय आहे, अज्ञान आहे. कोणतंही दुःख असू द्या त्याचं कारण तुम्ही ध्यानात घेतलं नाही. गरिबीचं दुःख असू द्या, मुलगा न होण्याचं दुःख असू द्या, रोगाचं दुःख असू द्या, मृत्यूचं दुःख असू द्या, लिस्टच करा एक कशाची, दुःखाची. आणि सगळ्या दुःखाचं कारण काय असन तुम्ही न कळणं. अज्ञान शब्दाचा अर्थ काय, आपल्याला न कळलं. आता अज्ञान असून बी अज्ञान वाटत नाही. म्हणून महाराज सांगते आहे अज्ञान, पण वाटणं अज्ञान, म्हणून घालू वाटणं अज्ञान. आहे अज्ञान, वाटावं अज्ञान, म्हणून काढावं वाटतं अज्ञान. आपल्या अज्ञानासाठी नव्हता ठावला हा कीर्ती, असं भगवान सुद्धा सांगतात. आपल्या अज्ञानामुळं हे सगळा परमंच का दिसायला. थोडक्यात काय लक्षात आलं, आपल्याला शरीर मिळायचं का मिळालेलं आहे. एक गोष्ट चांगली जाणार, हो, मिळालं का मिळायचं आहे काय, एक बाब झालं. आणि ह्या पृथ्वीवर 184 योनीचे जे शरीर आहेत ना, ते सगळ्या शरीरापेक्षा आपल्याला मिळालेलं शरीर श्रेष्ठ आहे. सगळे शरीर नष्ट होणार आहेत. आणि एक ओवी सांगलं, उपजे ते नाशे नाशिले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. उपजे ते नाशे, बांधलेलं पडत असतं. काही काही गोष्टी बांधलेलं आपल्या समोर पडणार नाही, पण शिवलेलं
आपल्या समोर फाटणार नाही का महागारी फाटल? कवा ना कवा फाटणार. हा कवा नाही आपल्या महागारी फाटल शिवलेलं का आपल्या समोरच फाटल? काय बाबा सर नाही समजा. अरे तुम्ही सदर नाव शिवलं तर 1-2 वर्षाला काय होतं? तुमच्या समोर का महागारी? समोरच. आणि घर बांधलेलं आपल्या समोर पडत का आपल्या महागारी पडन? पण मग तसं हे शरीर उपजे म्हणून एक दिवस नाश ठरले. देह जाणार याशी काळोबा का रे न उमशी दगडा कैसे हाती घोडा आणि जाणार याच्यात काही वाद नाही. आलं ना उपजलं ना. पण एक गोष्ट आहे उपजे ते नाशी ही गोष्ट जरी खरी असली तरी पण सगळ्या उपजे नाशामध्ये हे शरीर श्रेष्ठ आहे. याच्यात काही वाद नाही. आता काय सांगावं तुम्हाला देवादिकाचे शरीरसुद्धा याच्यासारखे श्रेष्ठ नाही. आणि हे पुन्हा तुम्हाला सांगा हे एकाच बाबतीमध्ये चांगले. कशाचे? एकाच बाबतीमध्ये हे शरीर चांगले. ती कोणची बाबत आहे की या ठिकाणी तुम्ही कोणी ध्यानात घेता येतं? कोणाला ध्यानात येते? तितक्याच बाबतीमध्ये हे चांगले. बाकीचं या शरीरासारखं वांगलं जगात नाही. काय सांगा तुम्हाला? अहो नाथ महाराजांनी म्हणून भागवत वाचलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. सकाळी उठून ही संध्या आहे आपली. कोणची? हो ते नाकाला हात लावून आणि शेंडीला हात लावून ते ब्राह्मण त्याची विधी. पण आपल्याकरता हीच विधी आहे. हरिपाठ संतांची वचनं काय आहे. आणि आपल्याला काही जरी नाही करता आलं वाचलं तर मग त्याचं नाव घ्यायचं. कोणाचं? बाईने कोणाचं नाव घ्यावा? साडी दिली त्याचं नाव घ्यावा का? भांगामध्ये कुक्कुम भरलं त्याचं नाव घ्यावं? कोणाचं नाव घ्यावं बाईने? आहे की नाही म्हणले तिने बनारस घेतली म्हणून त्याचं नाव घ्या. बनारस घेतली म्हणून त्याचं नाव घ्यावं का? आपल्याला ज्यांनी सौभाग्य दिलं त्याचं काय करावं? आणि काही अपेक्षा ठेवून करावं का निरपेक्ष करावं? निरपेक्ष. हां काय भक्ती आहे महाराज. निरपेक्ष कुणाचं नाव घ्यावा? सेवा बी निरपेक्ष करावा आणि नाव बी सुद्धा निरपेक्ष घ्यावा. हां अशी जर तिने सेवाने नाव घेतलं तर तिची कोणती इच्छा पूर्ण करणार नाही. तू कोण? बरोबर त्या बाईचं दृष्टांत आहे व्यवहारात. बरोबर तिला जे पाहिजे ते मागायचे आधी ते आणून देईन. काय तसं त्यो बुवा कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला. अरे त्याची आहे त्याचं नाव घेऊ. त्याची आहे म्हणून त्याचं नाव घ्यायली ती. बरं का? कुणी नाव ठेवायला का? उलट इज्जत आहे. बरं बा बाई. आणि पुण्याचं नाव घेऊ लागली आयण्यात तर ह्या बाई बाईला काहीला आहे का नाही? काही खायले कोणाचं बाम एक सांगते ना आमचे ते सांगत होते रामभाऊ महाराज. खाती बामनाचं गाती कसाबाला. खाती कुणाचं आणि वर्णन कुणाचं करायली? खासाबाचं. खासाब ह्यो खासाब आहे. कोण? हो त्याच्या नावाने आपण आहेत आणि वर्णन कुणाचं चाललंय? वा रे वा. लक्ष द्यायला माझं बोलून. श्वासकोशामुळं चालायला त्याच्यामुळंच आहे. खाल्लेलं पचायला कशामुळं? पचाम्यहम 15वा अध्याय. प्राण अपान समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम. प्राणाच्या अपानाच्या ह्यानी काय व्हायला? तो अग्नी तयार व्हायला. आणि खाल्लेलं आपलं 5-4 प्रकारचं अन्न काय व्हायला? पचाम्यहम. प्राणापनाच्या जोड भाती फुंकोनिया दिवो राती
भगवान म्हणाले प्राणाच्या आपणाच्या जोड भात्याने रात्रंदिवस तो भात्या ओढायला. भात्या चालू आहे का बंद आहे? आमच्या गल्लीतलं एक भात्या बंद झाला. सगळ्याचे तोंड काय झाले? ध्यानात किती वाईट गोष्ट आहे ती. थकलेलं मनुष्य गेलं तर वाईट आहे भाऊ, आणि चांगलं तरुण असतं तर मग तर. म्हणून ध्यानात ठेवा, बाकीचं काही होऊ द्या, श्वास चालू आहे. निस्ताच नरदेह भेटला का श्वास बी चालू आहे. निस्ताच श्वास चालू आहे का स्मरणशक्ती बी बरी आहे. हां, स्मरणशक्ती सुद्धा म्हणजे कळायला म्हणजे मन चांगलं आहे, सडत नाही म्हणून श्वास चालू आहे. असं असणारं शरीर आपल्याला ईश्वराने दिलं रे, म्हणून जरा त्याचंही भजन करायला पाहिजे. कुणाचं? हो, तुम्हाला मी सांगतो, जीवन जगण्याकरता हाताने झाडून काढून जगा, पूजा करून जगा, शेतात काम करून जगा, नाही जमलं तर वाढण्यासारखा पाला खाऊन जगा. हो, पण एक आहे गोष्ट, त्याला मागू नका. कोणाला? बाईनी तर काम करायचं, न सांगता करायचं. हिला 10 वेळेस सांगावं लागेल तेव्हा ती एकदा करते. म्हणजे तुम्ही असे 10 वेळेस काम सांगता, तिला म्हणजे 10 वेळेस सांगितलं ती एकदा करते. आणि तिने ह्यानी न सांगता तिने केलं तर सांगायचं काही. आणि त्याला माहिती आहे, न सांगता तुम्हा खोळो येते अंतर, ईश्वी ईश्वांबर परिहारची न लगे. म्हणून तुम्ही करा, कमी पडणार नाही. महाराज सांगते, अरे हौशीला लागत जास्त का जगण्याला जास्त लागत? हौशीला जास्त लागत नाही, गरजेला जास्त आहे का हौशीला जास्त लागत? आम्हाला हौशीला पैसे पूर्ण स्वामी का गरजेला पूर्ण? हा, जिबीच्या सोसल्याला जास्त लागत का पोट भरण्याला लागत? भूक लागल्यावर जेवण गरज आहे का चोचले गरज आहे? जेवण करायचं. चांगली भूक लागल्यावर पिठलं भाकर बी कसं लागत आहे? कसं आहे, लय छान लागलं. भूक लागलेली गरज आहे. आणि भूक नाही असल्यावर किती बी पदार्थ केले तर काय नाही, भूक नाही. म्हणून महाराज सांगते, गरजेला आपण गरजेमुळं अडचण नाही. झोप लागली गरज आहे, उशीला दगड घेतला तरी भूक लागली. वाळे कुटके सुद्धा लय चवदार लागले. अरे तुला भूक लागलेली जास्त, वाळ्या भाकरी कुठं चांगलं लागत आहेत का? पण याला काय लागली? गरज आहे. संरक्षण करायचे, झाडावर बसन गरज आहे, मैथून गरज आहे. हौशीमुळं बेजार आहेत, गरजेमुळं. आणि सगळ्या यवनीमध्ये कशी समान आहे, आहार निद्रा भय मैथून सर्व यवनीशी. हां, म्हणून जरा चांगलं विचार संतांच्या संगतीत येऊन काय करायचं? टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला शरीर मिळालं का मिळायचं? एक बाजू झाली. आणि सगळ्या शरीरामध्ये सजीवामध्ये बरं का, निर्जीवात नाही, सजीवामध्ये. आता बघा, शरीर निर्जीवाचं आहे. काय शरीर सजीवाचं का निर्जीवाचं? हां, निर्जीवाचं. आणि त्याला सजीव का म्हणायचं? त्याच्यामध्ये काय आहे? प्रगटता आहे, व्यवस्था आहे. आता बघा ना, हे बी चमकायलं, हे बी चमकायलं, ते बी चमकायलं. विद्युत असल्यामुळे चमकायलं त्याच्यात का? हे चमकायलं ह्याच्यामध्ये काम चमकणं, खांबामध्ये तिथं प्रगटता नाही. आणि इथं पण निश्चित प्रगटता आहे. प्रकाश चमकायलं का ते आवाज बी खिचायलंय, आवाज खिचायलं का चित्र बी खिचायलंय. ही सगळी व्यवस्था कशात आहे? हे मोबाईल आहे. पण त्याला कळायला का त्याच्यात कळायलंय? त्याला कळणं, त्याच्यात कळणं का कळणं? ते कळणं तिकडे का कळणं इकडे? हे मोबाईल आहे. बरं, जसं त्याला तितकं कळत नाही तिथं याला बी कळत नाही. इथे कळण्याची काय आहे? व्यवस्था आहे महाराज. म्हणून सजीवामध्ये
बाकीच्या बी गाढवाच्या डुकरामध्ये कळण्याची व्यवस्था आहे, पण हे कळून घेण्याची व्यवस्था नाही. मोबाईल लावा, तिकडे चित्रीकरण करा, तिकडं पाठवा, डुकराचे असं काही आहे का काही? हो काय तुमच्या गावाकडं असं काही? अरे म्हणले आपले चित्रीकरण करू, तिकडं पाठवू, सगळ्याला हे महत्त्वाचं आहे, सगळ्याला माहिती करून देऊ. ते म्हणले तिकडच्या हागंदारीला लय सोय बरं का, आपण चित्रीकरण करू आपल्या सगळ्या पाहुण्या यायला काय तिकडे इकडे द्यायची काय असं काही सोय आहे का इथं? पण एवढी राव सोय आहे तर मग तुम्ही सुद्धा तुमची सोय लावून घ्या ना. कोणची सोय? एकच गोष्ट, शरीराला न येण्याचं असं काही आपण केलं का? दुसऱ्यासमोर हात फिरवायची आम्हाला लाज वाटत होती. कशासाठी? आहे का तुझ्या घरी हे? पहिल्याने लक्ष्म्याला साड्या घालायला एका साडीमध्ये 2 लक्ष्म्या गुंडाळावं लागत होत्या. कशाच्या अभावामुळं? साड्याच्या अभाव. आणि नाही तर म्हणायच्या का तुझी दिग साडी लक्ष्मीला उसण्या, आता उसण्या द्यायची आणायची म्हणजे असा हात, खरं सांगा हात जोडून सांगतो, कुणाला अशी गरज आहे का आता? काय म्हणून हात जोडायची, हात पसरायची काही? आणि हात पसरणं तुम्हाला लाज वाटत होती का कसं वाटत होती आपल्याला? कशाची? मागायची. आता ते काम राहायची अडचण. पण असं कधी तुमच्या लक्षात आलं का आपल्याला हे शरीर सोडावं लागन आणि हे शरीर सुटल्यावर आपल्याला दुसरं शरीर आता मिळणार नाही याची सोय लावली का? आणि जी सोय आपण आयुष्यभर लावली त्या सोयीने आपलं पुढचं मरण टळलं का? मरण माझे मरून गेले, मज केले अमर, ठाव पुशिले, बूड पुशिले, ओस ओसले देह भाव, अशी आपली अवस्था झाली का? आणि नाही जर झाली तर मग येथे येऊन काय बा केले? काय बा केले? उलट तो उत्पन्न तर काही झालंच नाही, पण मुद्दल गमावले. कुणी? आपण फक्त नुसतं म्हणायचे, शब्द म्हणायचे नाही, ते शब्द आपल्या ह्याच्यामध्ये काय करायचे? हां, म्हणून सगळ्यात उत्तम जर काय असेल तर शरीर आहे. म्हणून महाराज सांगत असते, या शरीराला नटून स्वतःला धन्य समजू नका. नटू नका का? नटून स्वतःला धन्य समजू नका. खाऊ नका का? खाऊन स्वतःला धन्य समजू नका. अलंकार लिहू नका का? त्याच्याने धन्य समजू नका. लेकरं बाळ होऊ नये का? त्याच्याने स्वतःला धन्य समजू नका. आता मीला सोडून बाकीच्या कशाने स्वतःला धन्य समजू नका. सगळ्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे? उदराव हां, पुन्हा सांगतो, महाराज म्हणते अरे नष्ट होणारामध्ये हे उत्तम आहे. कसं नष्ट होणारामध्ये? हां, नष्ट होणारामध्ये हे उत्तम आहे आणि आपण नष्ट न होणारे कळून देण्यात उत्तम आहे. शरीर उत्तम चांगले कशाच्या बाबतीत? आपण नष्ट न नाही म्हणजे नाक रागूसारखं म्हणून नाक रागसारखं असं का म्हशीसारखं असो शेंबूडच येणार. कशातून? नाकातून. काय मोती पडणार का काय? तसं काही नाही. कसे असू द्या गाड्या. आमच्या पुराणात आलेले अष्टवक्र म्हणजे 8 ठिकाणी वाकडा होता. ते कोण? अष्टवक्र महामुनी 8 ठिकाणी वाकडे होते, पण ब्रह्मज्ञानी होते. आणि त्यांनी जनक राजाला उपदेश, शरीराकडे बघू नका. आमच्या महाराजाचं एक पाय हे झालेलं आहे लहानपणा बसून. पायाकडे बघू नका, हाताकडे बघू नका, सुधारले का बघू नका, खराब झालं का बघू नका. ह्याच्याकडे एकच बघा की याच्यामध्ये विवेक आहे. काय आहे? बाकीच्या देहामध्ये विवेक नाही आणि ह्या देहामध्ये काय आहे? आणि अविवेकाने आपल्याला जन्म आहे, विवेकाने नाही. काय नाही? विवेकाने नाही. अविवेकाने बंद आहे का बंद आहे? अहो बेदोनी 5 म्हणल्यावर मास्तरने हाणलं का त्याला हाणावं वाटलं?
बेदोनी 5 म्हणल्यामुळे आणलं. आणि बेदोनी 4 म्हणल्यावर शाबासकी दिली का कशी बघून घ्या मग. बेदोनी बरोबर का चूक? बेदोनी बरोबर आहे. आणि बेदोनी 5 स्वामी कसे? मग तसं इथं न दिसणारा म्हणायला मी दिसणारा, न बदलणारा म्हणायला मी बदलणारा, सुखरूप असणारा सुखरूपाचा सुखरूप असणारा म्हणायला मी हे बेदोनी 5 चाललं का 4 चाललं? हा बरं, सगळेच 5 म्हणू लागल्यावर म्हणले ते बरोबर आहे. आता सगळेच 5 म्हणल्यावर बरोबर आहे का सगळेच चुकलेले? अहो 9 जणांनी खेटरानी पाणी पिलं, मग 9 जणांनी खेटरानी पाणी पिल्यावर बरोबर आहे का 1 जणांनी पिलं तेच बरोबर आहे? आणि हे सगळे काय म्हणाले? आमचे केशव महाराज पुष्पतचे फार महात्म्य होऊन गेले. ते तुम्ही पाहिले असते केशव महाराज पुष्पत. त्यांनी एक उदाहरण दिलं होतं आपल्या इथे शेलोमध्ये. त्याचं कीर्तन ह्या सप्त्यामध्ये होत होतं पहिले. केशव महाराजाचं सप्त्यातीचं कीर्तन होत होतं. बाबुराव महाराज, केशव महाराज, आपले महाराज असे ह्या मस्त कार्यक्रम चालायचे. बम भरलेला असायचं येत होते पहिले. त्याच्या आधी तुमच्या आधीचा खेळ होता. तर त्याचं एक उदाहरण थोडक्यात सांगतो की एका गावामध्ये मोठं गाव होतं आणि सगळे माणसं माळकरी हे भजन कीर्तन करणारे, पण 2च असे होते. त्याला गांजा वाढायचा, प्यायचा काय होता, आणि सगळे गावातले लोक त्या 2घाला नाव ठेवायचे. मला म्हणले आपलं गाव सगळं माळकरी हो, हे 2घच मला खंडेन बंडे. मग ते सगळे त्याची काय करायचे, निंदा करायचे, हे करायचे. त्याने एक दिवशी विचारच केला. ते म्हणले गड आपण यायची गंमतच करू. पहिल्या काळात होता असं काही कनेक्शन नळाचे फळाचे काय नव्हते. त्या आडाचं एकच आड होता आणि त्या आडाला सगळ्या गावात 4 वाजल्यापासून ते पाणी ते भरायचे, ते प्यायला, सांडायला, बायला लायला. मग याने काय केलं, 2-4 घागरी आधीच भरून ठेवल्या आपल्याकरता. आणि त्या एका आडामध्ये 2 पोते गांजा टाकला. लागू द्या म्हणले आपले 1000-2000 रुपये. काय केलं त्याने 2. आता ते सगळा अर्क काय झालं पाण्याचं. मग सकाळीच लोकांनी पाणी भरलं, कोणी चहात पिलं, कोणी उशापान केला, कोणी कशात जेवणात, उंड्यात पाणी, सगळं कोण. आणि मग ते सगळेच लागले झोल्याने स्वामी गावातले. काही उड्या मारेलेत, काही बडबड करायलेत, काही आशे करायलेत, तसे करायलेत. तर मग ते म्हणले, आणि हे दोघं म्हणले आपल्याला घ्यायचंच नाही आज. आपल्याला हे पाणी तर चांगलं हे ते हालणं डोलणं शांत, तरी ते सगळे म्हणले पाही आईने घेतली. हे हालायलेत का, आणि आपण सगळे हालत म्हणजे आपण घेतली नाही. आणि हे तसंच आपलं झालं. सगळेजण म्हणाले आम्ही दिसणार आहोत, मग आपल्याला बी वाटेल आपण. सगळे म्हणाले ते एक दिवस आता चर्चा होणार होती. आता आपल्या इथं कार्यक्रम झाला ना, हेच आज गेलं ते उद्या आपल्याला. एक जर म्हणत नाही आलं त्याला जावाच लागते. उपजे ते नाशिले पुनरुपी, हे घटिका यंत्र रडून जमत नाही. एकदा जावा वाटत नाही, पण गेल्याशिवाय हे जावा वाटत नाही असा म्हणणारा कोण आहे? तो जाणारा आहे का येणार आहे, का त्याला जाणारा येणारा नाव आलेलं आहे? एक गोष्ट द्या, आपण जन्मारे नाहीत, मरणार नाहीत, पण जन्मणारनं आणि मरणारी उपाधी आपल्याला असल्यामुळं आपल्याला शिकवणं आलेलं आहे की तू जन्माला आणि एक दिवस एक बाजू झाली. आपण दिसणारे नाही, दिसणाऱ्याला डोळ्याच्या द्वारे, इंद्रियाच्या द्वारे ह्या दिसणाऱ्या शरीराला जाणणारे आपण, न दिसणारे तर असं आपलं काय आहे. आणि कळण्याची व्यवस्था कुठे? मनुष्य देह सत्संग. काय मनुष्य देह सत्संग. सत्संग म्हणजे हे लक्षात येण्याची जागा.
आणि ती जागा कोण्या देहात येईन लक्षात. म्हणून टेन्शन मुक्त व्हायचं इथून पुढे. काही नाही मिळालं तर नाराजी नाही, आणि मिळालं तर त्याच्यात स्वतःला धन्यता. सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे? अरे शरीर म्हणजेच विवेक आहे राव. काय सांगत बघ, शरीर म्हणजे काय? विवेक आहे. इथं योग आहे आणि तिथं भोग आहे. कुठं? बाकीच्या योनीमध्ये भोग आहे आणि इथं योग आहे. त्या विचाराने आपण ध्यानात घ्यायचं. महाराज सांगत असते की जन्म कशाने भेटत असतो? वासनेने. जन्म घेणे लागे वासनाच्या संगे, तीच झाली अंगी हरिरूप. वासना, तुम्हाला अजून सांगतो, वासना माणसाला जी होती, जीवाला जी होते मनामध्ये, तर ती वासना सत्यत्व बुद्धीने केल्यावर होते का कल्पिताची बुद्धी? सत्यत्व बुद्धी. आपल्याला जे मिळावं वाटतं ते खरं समजलेलं मिळावं वाटतं का खोटं मिळावं वाटतं? खरं समजलेलं. खरं समजल्यामुळं मिळवावं वाटतं का खोटं समजल्यावर? खरं समजलं. होय, खरं. आणि चांगलं समजायलो तर आपण त्याला चांगलं समजायलो का ते चांगलं आहे? आपण समजायला चांगलं. म्हणून याशी त्यागावे न भोगावे असं नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. याला त्यागायचं नाही आणि याचा याला सर्कशीतल्या सिंहासारखं ठेवायचं. मरू बी द्यायचं नाही, काम करून घ्यायचं त्याच्याकडून, आणि माजू बी द्यायचं नाही आपलं नरड धरीन म्हणून. कोणाला? असं सांगितलेलं आहे गुरुजींनी. ते महाराज सांगत होते. आमचे आनंदराव धनेगावकर बी सांगायचे, गुरुजी असे सांगत होते, याशी त्यागावे न भोगावे. याच्यासारखं वक्त काही नाही. कोणासारखं? आणि याच्यासारखं गोमट काय नाही. शरीराशी ओखटे पृथ्वी माझे नाही कोठे. या पूर्ण पृथ्वीवर याच्यासारखं. आता त्या व्यक्तीला हात लावट ना कोणाला, लांबूनच कोणाशी. आता ती सगळी जंतू झाली. काय झाली? ते जंतू आता शरीर राहिलं नाही, कारण त्याच्यातला तो मालक निघून गेला. आता इथं मालक आहे म्हणून इथं बाहेरचे जंतू आले नाहीत. हे रक्षक आहे ना इथं, आणि यातला रक्षक निघून गेला की हां. म्हणून शरीर सगळ्यात वाईट. आणि शरीर फक्त मुक्त होण्याच्या बाबतीत, भजन करण्याच्या बाबतीत, देव कोण हे ओळखून घेण्याच्या बाबतीमध्ये कसं आहे. म्हणून आपल्याला या देहामध्ये येऊन ह्या गोष्टीचा विचार करायचा. पण त्या येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना एर जारे. येर म्हणजे येणं, जार म्हणजे जाणं. येणं म्हणजे जन्मणं आणि जाणं म्हणजे मरणं. येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना. जास्त काय सांगू तुम्हाला? किंबहुना एर जारे. म्हणून आता आपल्याला याच्यामधून एवढं ध्यानात घ्यायचं. आपल्याकडं बुद्धी आहे, विचार आहे, आणि कधी बी महाराज सांगते औषध डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावं. काय करा? मनाने. तसं परमार्थ संतांच्या संगतीत करावं. मनाने करू नये. हो, मनाने गोळ्या खाल्यावर थोडं काय होते हां, आणि वेगळेच पुन्हा बिमाऱ्या तयार. हो, म्हणून तज्ज्ञाच्या ह्याने काय करावं? औषध घ्यावा. संसारसुद्धा जर संतांच्या संगतीत केला तर संसार मोक्ष होत असतो. आणि देवदेव संता वाचून जर केला तर तो पुन्हा संसारच होत असतो. ते भोगासाठी देवदेव करीन का जन्म मरणातून पार पडण्यासाठी? म्हणजे काय झालं तो? आणि तो जर संसार जर संत संगतीत केला तर गरजेपुरतं करीन का भोगासाठी करीन? म्हणजे तो काय झाला? मोक्षाचं साधन झालं. कोण? हां. मात्रामध्ये औषध घ्यायला नीट होत असतं का? एक जणाला झोपच येत नाही, म्हणजे 2च गोळ्या घ्या. ते मला 4-5 घेऊन म्हणले म्हणजे चांगली शांत झोप लागेल. त्याला शांत झोप लागली म्हणजे हा घावपणा. तसंच इथं आहे. सोपं बी आहे आणि अवघड आहे. मग
इथं शरीर म्हणजे आरशासारखं आहे, जशाला तसं इथं काय होतं म्हणून आपल्याला कळायलं आहे. आता इथं विचार असल्यामुळं, विवेक असल्यामुळं विवेकाने कळायलं. आता विवेक असल्यामुळं बाई त्या दुधातून लोणी काढते का लोणी काढते? दूध कुणाचं? लोणी कुणी काढलं? मावशीने काढलं. मावशीचं दूध आहे का म्हशीचं? पण काढण्याची अक्कल कोणाकडे आहे? मग तसं तुम्ही मंथन करा ना. आता आहेत ना तुम्ही, याच्यात काही वाद नाही. निश्चय आहेत का आपलं ज्ञान आहे? आता इथं पंख्याचा आवाज नाही का? पंख्याचा आवाज नाही का त्याचं ज्ञान नाही? त्याच्यात ज्ञान नाही. पण आता मी पंखा म्हणल्यामुळं तिकडे लक्ष गेलं का आधी गेलं? इथल्या इथं पंखा म्हणल्यावर ना आवाज म्हणल्यावर तिकडं आवाज आला का? खरं सांगा इमानदारी. हां होय. आणि आवाज कोण्या आवाजाकडे लक्ष आहे? आता बोलण्याकडे लक्ष आहे. पण मी पंखा आणि पंख्याचा आवाज म्हणल्यावर तुमचं लक्ष कुठे गेलं? आणि तिकडचा आवाज आला का नाही? कशाने आला? कवा आला? कव्हा आला? हो, मी बोलल्यावर काय घटना घडली? आपण बोलल्यावर काय घटना घडली की पंखान पंख्याचा आवाज म्हणजे वरती मन कुणीकडे गेलं? बरं आपण वरी पुन्हा गमत. बरं आपण वरी गेलो का मन वरी गेलो? वरती गेली. मग वरती गेली, मग आपल्याला कसं काय कळालं? आपण तर इथं मांडी घालून बसलेलं. हे नाहीत ना आपण. जरा आपला परिचय तर करून घ्या ना. हे तुम्ही हिडू तर काढायलेत, हे खराब होणारे हिडू येतं. अरे तुमच्या हृदयामध्ये हिडू काढा ना. अस्सल थोडं चिंतन करा ना. इथल्या इथं घ्या. ताजं करून खायचं का शिळं? अध्यात्म ताजं आहे. अध्यात्म कसं आहे? आता इथल्या इथं तुम्ही थोडंसं पारखा निरखा की पंखा मी नाव घेतल्याबरोबर त्याला अर्थ आहे की त्यालाच पंखा म्हणायचा? छताला पंखा म्हणायचा का जो पंख फिरते त्याला पंखा म्हणायचा? फिरतो तो पंखा. मग महाराज सांगत आहेत पंखा 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 पंख्याने फिरला का? हां. आणि फिरतो म्हणून पंखा का दिसतो म्हणून पंखा? जर त्याच्यात फिरण्याची शक्तीच नसली तर त्या फेकून यायला म्हणजे काय झालं तुला हे घाण भंगारामध्ये. मग फिरतो 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 म्हणून ते काय पंखा. चला पंखा म्हणलं की वरती तुमची काय गेली? हां वरती गेली. पण निस्तं गेली का ज्ञान बी झालं पंख्याचं? पंख्याचं ज्ञान झालं का आवाजाचं बी ज्ञान झालं? म्हणजे पंख्याकार वरती झाली, वरती एकच पंख्याकार झाली आणि तीच पुन्हा आवाजाच्या आकारासारखी पंख्याकार झाली. तिथं कोणी ह्याच्यातून गेली? डोळ्याच्याद्वारे. पंखा दिसायला ना. लक्षात बसलं पाहिजे. हा लक्षणात बसलं पाहिजे. लक्षणात बसलं तर खरं. आणि ते बी बिनचूक लक्षण पाहिजे कुणी कडबी दिसत असतं ते कशाने? बरोबर आहे. आणि ऐकू येतं ते कशाने? मग ऐकू दिसून आला का न दिसून आला? आणि आवाज दिसून आला का न दिसून आला? न दिसून. आणि पंखा पंख्याला रूप आहे म्हणून डोळ्या लागला. मग पंखा दिसायला कशातून गेली? डोळ्यातून गेली. आणि आवाज ऐकायला कशातून गेली? आहे का नाही? बरं ते पंखा नाही कळाला का आवाज नाही कळाला? मग इथं असल्यावर आपण कळाला का तिथं असल्यावर कळाला? म्हणजे गंमत होते. थोडंसं तुम्ही काय करा, तुम्ही या शरीराचा गाडा, तुम्ही या शरीराचा पैसे कमवायला उपयोग करून घ्यायले. आपण या शरीराचा मोठेपणा करून उपयोग करून घ्यायलो. पण आपण आपल्याला याचा उपयोगच करून घेणार. बघा आता एवढी जी खटपट झाली ज्ञानाची ती शरीरा वाचून झाली नाही.
खांबात झाला का हे कार्यक्रम? हो महाराज, खांब नाही का? खांबात ह्यो कार्यक्रम झाला नाही, पंखा दिसण्याचा ना आवाज ऐकण्याचा. खांबात नाही काय हा, कुठं झाला हा व्यवहार? इथं ह्या इथं व्यवहार झाला का याला झाला? याला कळाला नाही आणि याच्याशिवाय झालं नाही. आता तिथं बसिले, आंघोळ घालवलेत, तिथं काहीच नाही. कोणती साबण लावली ही कळणं, नाकामध्ये काय कोंबलं हे कळणं. कुठं? हो, अरे ते टेम्पो भर लाकडं नेले ते कळणार. इथं नुसतं कोणाचा हात हात पडणार आणि तिथं एवढे लाकडं कुठं ठेवणार? छातीवर ठेवणार, इकून ठेवणार, तिकून. माती काही कळणार नाही. कुठं? याच्याशिवाय होत नाही. आणि हे काही करीत नाही. जरा ध्यानात घ्या. आलं लक्षात? मग आवाज बी आपलं हे चाललं होतं की आपण तिथेच का इथे? हे जरा आपली महिमा ध्यानात घ्या, नाही तर फोटो काढून ठेवा. ही आपली महिमा नाही, आपल्या वाचून बी नाही. हे चांगलं जर आत्मत्वाने घ्या. आपल्या वाचून नाही ना, आपली नाही. आपल्या वाचून आणि आपली हा, त्याला आपण जाणारे त्याच्याहून कसे येतं. हा, सांगायचं तात्पर्य वरती तिथं गेली बरं का, वरती व्याप्त झाली पंख्याच्या, वरती व्याप्त झाली आवाजाच्या. म्हणजे मला तिथं कळालं, म्हणजे याचा अर्थ वरती तिथे गेली का चैतन्य तिथे गेलं? हा, चैतन्य तर सगळीकडं. हा, वरती व्याप्त झाली आणि त्या वरतीमध्ये ती वरती शुद्ध असल्यामुळं त्याच्यामध्ये चमक आहे. त्याला म्हणायचं फलव्याप्ती, अशी शास्त्रीय भाषेवर का. कोणची? वरती व्याप्ती म्हणजे तो पदार्थ आपल्याला कळाला. आलाशात मग त्याच्यावर लावरून भंग आणि त्याच्यातला जो प्रकाश आहे ना चैतन्याचा, मग तो काय झाला तिथं. मग त्या प्रगट असणाऱ्या वृत्तीमध्ये चैतन्यानं मग त्याला ते पंखा दिसला, पंख्याचा पळा कळाला. दिसला कशाने? डोळ्याने. कळाला कवा? वृत्ती व्याप्त झाल्यावर. पण वरतीला कळाला का वरती व्याप्त झाली? आणि त्या वरतीमध्ये असणारा जो प्रगट आहे त्या मीला कळाला. आणि मग मी तेवढाच आहे का मला तेवढी उपाधी भेटली? आपण 3.5 हाताचे आहेत का आपल्याला उपाधी भेटली? अनुकूल प्रसंग झाल्यावर आपण सुखी आहेत का उपाधी भेटली? प्रतिकूल प्रसंग आल्यावर आपण दुःखी आहेत का ती दुःखाची उपाधी आहे? आणि त्या प्रसंगाला त्या उपाधीला जाणारे आपण त्याच्याहून. मग आपल्याला मरणारं शरीर भेटलं का ताई आपण मरणार आहेत? कसं वाटतं? शरीर भेटलं नाही कसं वाटतं? अहो त्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. कोणाचं? बरं का, ते म्हणतो किती हो नाव नको घेऊ, पण माझ्याशिवाय भ्रमतच नाही. उपजे ते नाशे. घ्या वाटतं खरं सांग. हो दरे गाव मरणाचं नाव घ्या वाटतं. हा, अरे नुसतं बोलणं ऐकू वाटत नाही, मरणं तर. मग आपण मरणारे का आपण जाणारे का आपण येणारे का आपण दिसणारे का आपण न दिसणारे? हे जरा चांगलं काय करायचं? पुन्हा 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 येणारे. आपण एक उपाधी लागली पायाची. येणारे जाणारे हे पाया संबंधाने आहे आणि देणारे घेणारे हे हाता संबंधाने आहे. आणि बोलणारे पाहणारे डोळे आणि वाणी संबंधाने आहे. ध्यानात घ्या. ऐकणारे
गाणं संबंधाने. आणि 184 योनी फिरणारे आपल्याशिवाय फिरणं नाही. आणि आपण 184 योनी न चुके फेरा गणित गर्भवासी यातना थोरा येऊन सांगितलं का नाही. मग 184 योनीमध्ये फिरणं हे प्राणसंबंधाने आहे आणि जन्म आणि मरण हे शरीर संबंधाने आहे. समजाल ना. एकाच्या पण हे सगळे आपल्याला नाव आले का आपण येतं नाव आले असं वाटतं का ते आपणच आहे असं वाटतं. हां आपणच वाटतं. हेच पहा दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून इथं आपल्याला संतांच्या संगतीमध्ये ह्या शरीराचा परिपूर्ण उपयोग करून घ्यायचा आहे की शरीरासारखं शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. असं या शरीराचं काय आहे महत्त्व आहे. आणि ते आपल्याला शरीर भेटलेलं आहे. त्या शरीराचा आपण परिपूर्ण काय करून घ्यायचा. संतांच्या संगती बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती माझे कोणीच न होती. म्हणून आपण सकाळी चिंतन झालं की आपण या शब्दाचा अर्थ आपण शरीर घेतला पण आपण या शब्दाचा अर्थ शरीर आहे का ज्याला कळतं तो मी आहे. आणि दुसरी एक टप्पा असा आहे की आपल्याला बदलून कळायलं का बदलणारी वस्तू आपल्याला कळायली तर आपण बदलून कळायलो का आपण न बदलून कळायलो. आता बऱ्याच वेळेस सहजच म्हणून पहिल्यासारखं काही राहिलं नाही आहे का नाही. पहिल्यासारखे माणसं राहिले नाही पहिल्यासारखे घरं राहिले नाही पहिल्यासारखे कपडेसुद्धा राहिले नाही पहिल्यासारखं खाणंसुद्धा राहिलं नाही पहिल्यासारखं बोलणंसुद्धा. पहिले आवं जावं बोलत होते आता आवं जावं हे का असं आरुतुरेचे. हां मित्राचं का नवरा बायकोचं बी नवरा बायकोचं सुद्धा हे शाळेतली शिकलेली नवरा बायको झाल्यावरती आवं जावं बोलला नाही हो काय असतं ते. म्हणजे त्याचा अर्थ बोलणं पहिल्यासारखं राहिलं नाही नातेसुद्धा पहिल्यासारखे राहिले नाही पहिल्यासारखं राहिलं नाही असं म्हणणार आहे पहिल्यासारखं राहिलं नाही पहिल्यासारखं राहिलं नाही का पहिलाच आहे तो. अहो एका जन्मात पहिलाच आहे का अनंत जन्मात. अरे आनंद जन्मात पाहिला का अनंत सृष्टीच्या उत्पत्तीत. अरे त्याचा नाशच नाही राव. पुन्हा एक गोष्ट सांगतो नाश करण्याला दुसरं पाहिजे. स्वतः नाश होत नसतो दुसरं पाहिजे त्याला. कुणाला नाश करायला याला दुसरं कुणी नाही याच्या जातीचं याच्यासारखं नाही. अरे आपण आपल्याला रोज आरशात पाहतो पण आपल्याला पाहतो का ह्या मड्याला पाहतो का उठलं की बघा खाली गेल्या का इथं चिरा पडल्या का काय पडल्या का. अरे ह्या शब्दरूपी आरशामध्ये स्वतःला पहा की ज्याला कळतं तो किती आहे 2 का 1 क्या बा निस्ताची एक आहे का न बदलणारा बी आहे. याच्यासारखं चेतन नाही म्हणून सजाती भेद नाही. याच्याच पुन्हा विरोधात कोणी नाही कोणासारखं याच्यासारखं दुसरं कोणी नाही. हां म्हणून सजाती नाही विजाती नाही आणि याच्यात नाही सोबत नाही. शरीरामध्ये स्वगत भेद आहे. हे हात डाव हे हात उजवा हे हात डावा हे उजवा पाय हे पोट हे पाठ हे मुंडकं हे धड हे काय आहे स्वगत भेद. ह्या शरीरात भेद आहे. तसं जाणणारामध्ये इकडचा जाणणारा वेगळा इकडं जाणणारा वेगळा पाठीकडचा असं आहे का काही. कसं वाटतं जाई तुम्हाला नाही हीच तर बोलणं गप्पा आहेत का कसं तुम्हाला सुद्धा एकच वाटतं कसं. हां बोलावा बोलल्याशी नाही डॉक्टरपाशी बोलावंच लागतं. हे तुंबलेलंच असं
आता तुम्ही काय करावं ते त्याच्या त्या यंत्राने जेवढं कळन तेवढं कळन, पण बोललेला अनुभवच असतं ना. हो बा भाऊसाहेब, मग शरीर तुकडे तुकडे आहेत काही एक आहे तुकडे तुकडे म्हणजेच याचा अर्थ जे सावयव असतं ना ते उत्पत्ती विनाशवान असतं, जे सावयव असतं ना ते बदलणारं असतं, आणि जे निर्वयव असतं ना ते उत्पत्ती विनाश नसते. ते कोण? शरीर सावयव आहे म्हणून अनित्य आहे, आणि त्या अनित्याला जाणणारे आपण. आता एवढंच आहे बरं का, अनुभव येणारा एक, अनुभव येणार एक, आणि निश्चय करायचा हे. जरा अनुभवाच्या विरोध निश्चय करायचा असतो म्हणून जरा हे अवघड जाते. काय जाते? आणि हे असा निश्चय करण्याकरता जरा मन निर्मळ लागत आहे. महाराजाच्या शब्दात घडूळ लागत नाही, आणि आपले मन काय झाले? घडूळ झाले. कपडे निर्मळ घालायलो, घरातले भांडेसुद्धा त्या कोणत्या हे नाही. हां, ते आता राख आणि ती नाही. आता राख आहे का घासणी आहे? घासणी नाही नाही, ते पहिल्याने कशाची घासणी असेल? नारळाच्या शेंडेची. आता लोखंडाची का कशाची? लोखंडाची. आता गावामध्ये आणि त्याने काय होतं, त्याने ते लोखंड लवकर घासत आहे, लवकर घासतं. पहिल्या घासणीने घासत नव्हतं, मळ निघत होता. पण आता तसं राहिलं का? गायच नाही घरात, आणाव कुठून शेणाचं ते गाईच्या शेणाच्या राख त्या हे इथून तिथून. मला म्हणायचं आता जीवन इतकं तुमचं बेजारीचं होणार आहे का नाही? हो, खोटं नाही सांगत. जे ते महाराज ना सध्या परेशान आहे. कशात? हो, आपल्या घरी नसले की सुरूच याचे टकटक. लोकांकडे पाहावं तर नवल, लोकांकडे पाहावं तर बेजार. हे ते आणून द्यायला आणि ही सोय लावायला दोघं बी काही शांतता. आणि आपण कशासाठी आलो इथं? मोकळं होण्यासाठी का जास्त गुंतण्यासाठी? मग आपण बदलणाऱ्याला जाणणारे, आपण न बदलणारे. दिसणाऱ्याला जाणणारे, आपण न दिसणारे. एक आहेत वैसा भेद तरी अनेक, आणि शरीर तरी एक, असं म्हणले का नाही? मग वैसा भेद झाला का शरीर, तसंच शरीर अनेक आणि मी एक. अनेक शरीर मी का एक मी? एक मी. अनेक शरीराचं तुकड्याचं शरीर आहे का एक आहे? आणि मी आणि प्राणाचा तरी संघात आहे का एक आहे? आणि मी विचाराचे तरी. आणि आता तुम्हाला इथे येण्याच्या आधी विचार वेगळे होते, आणि आता हे ऐकून पुन्हा विचार वेगळे झाले. पुन्हा अजून हे कसं बाबा, हे काय आपल्याला तर नवीनच ऐकायला भेटलं. म्हणजे विचार अनेक, हे अनेक. आणि कोणता विचार कोणत्या विचाराला कळायला, आणि कोणता विचार आपल्याला नाही कळायला. मग आपण विचार का विचाराला जाणणारे? मग त्या जाणणाऱ्याला काय म्हणावं आता? मग नाही, जाणणाऱ्याला काय म्हणावं? हां, अहो जाणणारा चेतन तर एकच आहे ना. मी हो, जाणणारा चेतन मी एकच आहे ना. अहो विचाराला जाणणार आहे ना, मग विचार विचाराला जाणलेत का? मग विचाराला जाणणार आहे का नाही? मग त्या जाणणाऱ्याला का नाव आलं? काय अवघड झाला. अरे बाबा, विचार पुन्हा पुन्हा सांगतो, विचाराला विचार कळत नाही, आणि विचार मनाला सोडून. विचार म्हणलं की मनच आहे, आणि क्रिया म्हणलं की प्राणच आहे. बरोबर आहे ना? आणि आकार म्हणलं की आता काय जास्त डोस का खायच नाही. सोपे आहे, सोपे आहे चित्त. आकारवान म्हणलं की शरीर,
क्रियावान म्हणलं की प्राण आणि विचारवान म्हणलं की मग आता आकाराला आकार कळाला का आकार कळाला इंद्रियाच्या द्वारे अंतःकरणात हे कापसे हो आकाराला आकार कळाला का आकार आपल्याला इंद्रियाच्या द्वारे अंतःकरणात कळाला मग ज्याला आकार कळाला ते आपण आहेत का आकार आपण आहेत बरोबर आहे ना मग कोमल आकार येऊन गेला ते आपण आहेत का नाही मग आपल्याला मिळालं नाही का मग त्याला जाणणारे आता तुम्हाला तुमचं लहानपण आठवतं का नाही आता आहे का पण कुणाचं होतं ते त्या शरीराचं वाटत होतं का मीच लहान वाटत होतो हा मग तेवढं काढायचं आता ते तर गेलंच आहे पण ते मी होतो आमचं कसं झालं माहिती आहे का वाढण्यासारखं झालं मला ते पिल्लू मिळलं त्याच्यात इतकीची ही मोहित असते का नाही त्या पिल्ल्यात ते मडं घेऊन तरी पळतच राहते कोण आता ते मेलं का हे सोडीनं तसं बालपण गेलं का हे सोडीनं म्हणजे कोण सोडीनं हे का जाणणारा का आपणच अहो सगळ्याचं बालपण गेलं ना मग सगळ्याचं बालपण गेलं तरी पण ते बालक कोण होतं कोण होतं म्हणजे सोडलं का ते आणि खरं वाटायला का खोटं वाटायला आणि तारुण्य मीच आहे आणि म्हातार मग त्याला जाणणारा आपण आहेत का तरुण म्हातारे आपण आहेत मग ते जर तरुण म्हातारे मग मरण आपलं आहे का त्याला जाणणार आहेत मरण माझे मरण मरून गेलं का मी माझं समजत होतं ते मरून गेलं तू का म्हणे एका आणि उत्तम चिवरे एकदा हे कळालं की एकदा शरीर सोडावं लागतं मध्ये पण शरीर सोडायच्या आधी कार्यक्रम आपला झाला पाहिजे कसा मग साडी फाटली का मी फाटलो घर पडलं का मी पडलो तसं शरीर नष्ट होणार का मी आणि त्या नष्ट होणाराला मी नष्ट न होणारा म्हणजे न बदलून जाणारे लोक बदलून जाणारे मग आकारवान कोण आकारच विकार आहे ना कसं आहे मग आकाराला आकार कळाला का आकार कळाला का नाही असा आकाराने ध्यानात घ्यायचं का नाही का लई टेन्शन घ्यायचं मग आकाराला जाणणारा आपण आहे तर मग आपल्याला नाव काय आलं एक आणि रागा आता समज बरं लांबून धुंडून आणलं बरं काय यायनी पहिले श्रवण केलेलं आहे ते पण त्याच्या काय होय ना त्याला हो भांडे पहिले घासून ठेवले होते पण फुफुटा हाणलाच नाही पुन्हा घासावं लागते का त्याच्यावर पडलं नाही फुफुटा हाणावं लागते घासलेले तर पहिले तसंच हे बाबासाहेब महाराज मग आकार मी का आकाराला जाणणारा निराकार मी म्हणजे जाणणारा मी आहे पण जाणणाऱ्याला का नाव आलं कोणाकडे बघून लग्न झाल्यावर तिच्याकडे बघून का नाव येतं याला मग ह्यो नवरदेव का तिच्याकडे पाहिल्यामुळं नवरदेव बरं सतत नवरदेव का कधी मधी नवरदेव सतत कुठे साधा अरे तसं नाही ती तितकं टोकाला जाऊ नका तिला काम घाली जाऊ तिला घालवायचं नाही अरे बाबा ती दाखवावर बाबासाहेब नवरदेव आता मी म्हणा बरं आता ह्याला कोणी बी गडी म्हणतील का नवरदेव म्हणते मग हे स्वयं गडी आहे का नवरदेव आहे नवरदेव नाही का हा तिथं घरी गेल्यावर लग्न टेबल होता आता का नाही का काय येण्यासारखं काय कोणी म्हणेन ते तिचं त्या बाईचं नवरदेवचं हो असं कसं काही बोलेल हे अरे कहावी आता हे ती ही नवरी हो म्हणाले काय हरकत आहे का ते का चूक आहे का ते पण पुण्यामुळं आणि पुरुष तसं मी जाणणारा चैतन आणि त्याला नवरदेव नाव आलं ते आपलं जाणणारं नाव आलं ते आकार निराकार हे नाव आलं आकारा बरोबर नाही आता मग हे संपूर्ण चलायची क्रिया बोलायची क्रिया संडासाला
जायची क्रिया, पचन संस्था, सगळी क्रिया होईल ना, ती सगळी कोणाच्या खात्यावर घालायची? आत्ता इथं कोणाच्या खात्यावर चाललं ती क्रिया? आता हे कशामुळे चमकायलं? विद्युतमुळं. पंखा कशामुळे फिरायला? विद्युतमुळे. ते गोळा कशामुळे चमकायला? विद्युतमुळे. आवाज मोठा कशामुळे व्हायला? विद्युतमुळे. विद्युत किती? तिचे कार्य. तसे शरीरात प्राण किती? एक. बरोबर ना? एक एक. आणि त्याचे कार्य किती? 5. मग सक्रिय कोण आहे? प्राण आहे. आणि ते सक्रियला कळायला का? कळणं का? आत्ता इथं मग ज्याला कळायला तो सक्रिय का त्याला जाणणार आहे? हा, जाणणाऱ्याला पुन्हा काय नाव आलं? एक निष्क्रिय. जमलं की नाही? आता बरोबर आहे. ते सक्रिय आणि त्याला जाणणारा निष्क्रिय का त्याला नाव आलं? तिथं थांबायचं नाही. काय सांगा तुम्हाला? तुझं सगुण म्हणू का? आलं का नाही? सगुण निर्गुण एक. आणि पुन्हा आपल्यावर बी ते खेळ घालायचं नाही. आपल्याला लय झालं मी देव गप्प बस बाबा. कौरक ते तुकाराम मला ते गोविंद आहे. कोण आहे? तू स्वतःवर घेऊच नको. त्याच्यामध्ये काय करा? बाईनी स्वतःवर समजूच नाही. सगळं मालकाचंच आहे. मी सुद्धा मालकाचीच आहे. ताणच मिटला. तुकाराम महाराजांनी अंगावर घेतलंच नाही. हो, हे सगळं तू सांभाळ. मी तुझं आहे एवढं म्हणून तुझं भजन मी करणार. तुला काय करायचं तर करणार. मग तसं निराकार कोण? मला नाव आलं. निष्क्रिय आणि कोणताही विचार असू, देहाला मी म्हणण्याचा असू का चोऱ्या करायचा विचार असू का मी कोण हे कळून घेण्याचा विचार असो, सगळे विचार मनाशिवाय नाही. म्हणून मनाला काय म्हणायचं? सविचार. प्राणाला काय म्हणायचं? सक्रिय. आणि शरीराला काय म्हणायचं? साकार. आणि त्याला जाणारा मी निराकार. प्राणाला जाणणारा मी निष्क्रिय. आणि विचाराला जाणणारा मी निर्विचार. हे मला किती नाव आले? लग्न झालं तर किती नाव आलं? एक. बरोबर आहे ना? तिला जर बाप असला तर तिला बाप पण माय असली तर पुन्हा एक नाव आलं शाळ. आणि तिला जर बहीण असली तर साडू कसा? साडू कसा आहे? साडू मेहुनी. मेहुना काय कसे ना ते मेहुना. यो इतके नावं पण तो किती? मग तिन्हीमुळं हे 3 नावं आहेत का? ह्यो 3 नावाचं आहे. आणि ते 3ही गेले तर पहिलाच एक नाही. पहिलाच एक नवीन आहे. तसे तुम्ही पहिलेच आहेत ना रे. आपण का साडीच ना हाताचे आहेत का काय राव? तुमच्या जरा तुम्ही ह्याच्यात या ना. जसं नाही का व्यवहारामध्ये हे वावर आमचंच, हे वाढ आमचंच. मग कसं येतं ते भूषणात उपाध्याला धरून, तसं तुमच्या स्वरूपाला भूषण या ना. अरे सगळ्याचं असणं कोणाचं आहे? असं जरा आपल्या कशात महाराज सांगते अरे थेंबाने समजा. अरे समुद्रच मी आहे. त्या समुद्राला काही नाराजी आहे का? खरं आहे ते. महाराज सांगत आहेत ना, एखादा मुलगा म्हणलं हे वावर आपलंच आहे. बाप म्हणे नाही रे मी आहे ना, मी आहे तोपर्यंत काय तू आहे म्हणेन का? काय ते म्हणेन का? ते बाप म्हणेन का मी हे कसं काय रे तू आहे? बरोबर बोलायला ते त्याचं बी आहे. कारण ते कुणाचं? याचं. मग तसा हे सगळा परमात्मा मी आहे म्हणल्यावर त्याला काय नाराजी आहे का? ते का आमदार खासदार आहे का काय जागा माझी घ्यायला? ते म्हणजे बरोबर आहे ते ममेव वंश जीवबुद्ध. आपल्याला आता हे 3 मुद्दा सांगितले. चौकट तुम्ही लावून घ्या. आता कवर सांगत बसायचं हे सूत्र असते ते 3 मुद्दे लक्षात. जे काही नाव आले ते माझ्या वाचून नाही, माझ्यात नाही. मग त्या नावाच्या रूपाने कोण आहे?
सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक. हा ही किमया इथे आहे बरं का. उगं कोण्या गोष्टींनी भूषणात थांबू नका. वेळ निघून चालला का गेला. म्हणून या शरीरामध्ये शरीर आहे तोपर्यंत पश्चाताप झाला पाहिजे आपल्याला की एवढं आयुष्य गेलं पण मला अजून कळालं नाही. अशी काहीतरी काय वाटली पाहिजे. आता शरम आली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. एवढा वेळ सगळं मला अजून हे कळालं आणि मला हे कळण्यासाठीच काय भेटलं. किती खूप आपण 6 दिवसापासून आलं. लेकरं होण्यासाठी नाही का, मग लेकरं होऊ नये. घर बांधण्यासाठी नाही का, घर बांधू नये. अरे बांधा ना आमच्यासारख्याला बोलवं ना चहा प्यायला. चहा प्यायला म्हणा, काढा घ्यायला म्हणा त्या निमित्ताने. आणि त्याला हे घरानं मांडा. कोणचं महाराज 4 वर्ष झाले लेकरूच झालं नाही. महाराज म्हणे मीच लग्न केलं नाही, मलाच माहिती नाही, मी काय सांगू तू. घरी घेऊन जाऊ नये का. होय. आणि पुन्हा सांगतो तुम्हाला घरी घेऊन जावा पण चुलीपस्तूर घेऊन जाऊ नये महाराजाला. कुठं बैठकीत बाहेर वठेवर काय पाहिजे महाराज. आणि मग आपलं काय करा. कोणतं जन्म मरणातून टेम तळेशे महाराज. आणि ते तर त्यासाठीच आहेत. मग त्यासाठी सगळं असावं पण सगळ्यांनी आपला उद्धार होणार नाही ही मात्र जाण असावं. म्हणून तुमच्या वाचून नाव नाही, कापसा वाचून कोणताच कपडा नाही, कापसात कोणताच कपडा नाही. काय मजा आहे. कापसात कोणताच कपडा नाही आणि कापसा वाचून कोणताच कपडा नाही. सोन्यात कोणताच अलंकार नाही, सोन्या वाचून तसं मी मध्ये काहीच नाही, मी वाचून. मग देवा वाचून काही म्हणा का काही म्हणा एकच येते. पण समजून घेण्यासाठी आपला अहंकार घालण्यासाठी हे काय येण्याची शरीर आहे. याचं सत्यत्व संपलं की बीज भाजूनी पुन्हा बीज असल्यावर वागत का त्याचं कोंब असल्यावर. ते कोंब काय झालं. ज्ञान अग्नीने दग्ध कर्मानी भस्मसात. गीतेतला श्लोक आहे. ज्ञान अग्नी दग्ध कर्मानी भस्मसात कुरुते अर्जुन. ज्ञान अग्नीने हे कर्माचं बीज काय झालं पाहिजे. बीज भाजूनी काय तुकाराम महाराजांनी त्याचंच भाषांतर केलेलं आहे. म्हणून आपण फार भाग्यवान आहेत की मनुष्य देहामध्ये आल्यावर ह्या गोष्टीचा काय करून घ्या तुम्ही उकलून घ्या. घरा शरीर कवा सुटून काही सांगता येत नाही. बाकीचे काम राहिले तरी असं समजायचं झालेलेच आहेत आणि नाही झाले तरी होणारच आहेत. पण हे काम मागं झालं जर असतं तर हे शरीर भेटलंच नसतं राव. म्हणून मागं झालं नाही आणि पुढे होण्याची शक्यता. म्हणून करावी तातडी. साधू संतांनी पदाला आपल्याला सांगितलेले ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. डोळस महात्म्याच्या संगतीत राहू. आपण समजायचे की आपण बिमारच पडलेलो आहे. डॉक्टरने सांगितलं की 7-8 दिवस तुम्ही काय करा, आराम करा. असं समजून पडून राही न ते ठाई. उगीच संताच्या न करी न मागे काही असं साधू सांगतो. राहिलेला विषय पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. देवांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मेरती वाढो. जो देवांची तो ते लावो प्राणी वैसते सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची माते अनावृत कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. चंद्रने जे आलांछन मातंडले तापहीन. ते सर्व हिंबवना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोकी. भजे जो आधी पुरुष आणि ग्रंथ उपजिवे विशेष लोके ये. ते म्हणे श्री श्रेष्ठराव हा होईल दान पसाव.
येणेवरी ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेवो सुखिया झाला